कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपण काय करतो? नमस्कार, माझं नाव त्रिशला आनंदा भोसले, माहेरचं. आणि सॉरी, काय ते ठरवा एकदा तुम्ही. मगाशी दुसऱ्या चुकत होते तेव्हा खूप हसत होता. मी विचार करत होते की नवऱ्याचं सांगू का पप्पांचं सांगू, पहिलं कोणाचं सांगू, त्यामुळे सगळा गोंधळ झाला. मग तुम्हाला कोणाचं पहिलं कोण? माहेर 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 पहिलं माहेर. हां. हा मग सांगा. हा. नमस्कार, माझं नाव त्रिशला आनंदा भोसले, फलटण तालुक्यात टाकळवाडी माझं गाव. आणि माझं सासरचं नाव त्रिशला महादेव लोंढे, आणि ते पण फलटण तालुक्यात बरडगाव. बरड. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? आता 19 वर्ष. आणि काय करतात ते ते आता? ऍडव्होकेट आहेत हायकोर्टामध्ये. हो. आणि आपण काय करता? मी हाऊसवाईफ आहे आणि छोटं मोठं बिझनेस करते. नमस्कार. नमस्कार, बोला. माझं माहेरचं नाव स्वाती रघुनाथ धनवडे नक्की कन्फर्म? आणि लग्नानंतर सोनम प्रवीण देशमुख. माहेर ठाणे आणि कांजूरमार्गमध्ये सासर आहे. आणि लग्न अरेंज मॅरेजच झालं. तुमचं लग्नाआधीचं स्वतःचं नाव काय होतं? स्वाती रघुनाथ. स्वाती. आणि लग्नानंतर? सोनम. सोनम. माझं पहिलं अश्विनी होतं, नंतर विद्या केलं. विद्या. हो. लग्नानंतर? त्यांच्या दोन्ही बहिणीचं नाव अश्विनीच होतं, मावस आणि चुलत. मग नको ना बहिणी तशा, म्हणून म्हटलं विद्या केलं. म्हणजे बहिणी नको नावं- तशा? नावं नको तशी. कशा आहेत त्या बहिणी? नाही, बऱ्या मस्त, नाहीत? एकदम छान काय आहे. मस्त आहेत. आता तर बोलला खरे एक्सप्रेशन बाहेर आले. तशा बहिणी बापरे तिच्यासारख्या वागली असं असं नाहीये. असं तुम्ही बोललात ना. तर त्यांच्यापेक्षा मी खूप चांगली वागते, असं म्हणजे हे नाहीये. असं इमेज ठरवलं. असं हिचं इमेज ठरवलं. थांबा थांबा थांबा. त्यांचं काय ते एकदा क्लिअर होऊ दे. सुरुवातच अशी केली आहे त्यांनी. त्या खूप चांगले आहेत उलट. मीच अशी म्हणजे मीच त्या उलट चांगले आहेत. ते सरळ बोलतच नाहीत ते. नाही. तुम्ही तर बोलताय. त्यांची लग्न झाली, त्या गेल्या आपल्या आपल्या घरी. आता काही प्रॉब्लेम नाही. मग अश्विनी ठेवायला काय प्रॉब्लेम? मग अश्विनी ठेवायला काय प्रॉब्लेम होता? ते मला विद्या नाही म्हणत, आशूच म्हणतात मला. आशू म्हणजे? त्यांच्यामुळे बदललं. आशू? ते आशू, अश्विनीचं आशू असं. लाडात 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 प्रेमाने. आसू म्हणजे? आशू, आशू. अच्छा अच्छा आसू. बिचाऱ्यांच्या डोळ्यात लग्नापासून आसूच आहे. काय दोन नणंदबाईंच्या नावावरून बघितलं, यांचं नाव शेवटी विद्या ठेवलं. हो ना? हो. पण विद्याच का ठेवलं? काय आहे माहिती नसतं. त्यांनी सासऱ्यांनी ठेवलं. विद्याच का? हजारो नाव आहेत. हाच प्रश्न मी जाऊन करणार आता. विद्याच का ठेवलं? मला माझं नाव खूप ऍक्च्युली आवडतं. अश्विनी. मस्त कसलं नाव आहे ना? अश्विनी आहे ना? पण मग विद्या का? काय माहिती, असं जाऊन आता विचारते मी पण. ती म्हण आहे एक, माहितीये का? विद्या विनयनं शोभते. काय काय? विद्या विनयनं शोभते. म्हणजे काय याचा? मला पण नाही माहिती काय गं. याचा अर्थ माहितीये तुम्हाला? बरं एक मिनिट, आता कोणी बोलू नका. मी तुम्हालाच विचारतो. तुमचं नाव विद्या आहे. विद्या विनयनं शोभते म्हणजे काय? विद्या घेतली नाही तर अडाणी राहू आपण. अगं बोला की. म्हणजे बाकी कोण बोलणार नाहीत. पण आता अर्थ सांगा, त्याशिवाय पुढे आता सगळे बघतायत आणि गावापासून त्या अश्विनी 2 बघतायत. मग सांगा अर्थ. अर्थ तुम्ही, तुमचं नाव आहे ना विद्या मी मिस्टर. सांगायचं. मग पण मी सर काही बोललीच नाही ना. ते विद्या सांगितलं, विनय. पण कोण तू- विनय? पण- कशाला उगाच? विनय कोण? नाव नसतं. अगं मग अर्थ तरी सांगा ना, मी तसं सांगते सांगत नाही. मी असंच करते. डान्स बरं एक काम पण करा, इतर 4 जणी मिळून त्यांना अर्थ सांगा, त्या मला खरा अर्थ सांगतील. काय? विद्या विनयला शोभत नाही. मला नाही कळलं मी काय सांगू. विद्या घेतल्याशिवाय माणूस हा. अडाणी राहतं. परत आणि काय गं? जसे जसे वाटतायत तसे अर्थ सांगा. विद्येशिवाय शानपण येत नाही. म्हणजे मिस्टरांना विद्येशिवाय शहाणपण नाहीये. नाही असं नाहीये, ते खूप छान आहेत. बरं थांबा, या मैत्रिणी तज्ञ आहेत ना तुमच्या? हा, प्रत्येकीने आता अर्थ सांगायचा. विद्या विनयनं शोभते. विद्येशिवाय जीवनामध्ये शोभा नाही. ही विनय म्हणते, ही शोभा. बरं तुमचे मिस्टर तुम्हाला प्रेमाने काय हाक मारतात? लाडाने? प्रतीक्षाच म्हणते. लाडात येतात? प्रतीक्षा. तुम्हाला आशू. प्रेमाने, आणि तुम्ही त्यांना लाडाने? मी
साहेब म्हणते, आहो म्हणते. तुम्ही मला ते पल्लवीच बोलतात. तो मला बायको म्हणतो, मी त्याला नवरोबा म्हणते. वेगळंच प्रेम आहे. लव्ह मॅरेज आहे ना. तुमचं लग्नाच्या अगोदर बबली छकुली बोलायचे, पण आता तुम्हाला? त्रिशीलाच बोलतात. शक्य म्हणजे कितवीत असताना ज्युनियर के म्हणजे ना आमचं प्रॉपर कांद्या पोहाचा प्रोग्राम कार्यक्रम करून सासू सासरे मला बघायला आलं, पसंत केलं. आणि तेव्हा मी 18 झाली नव्हती, 17 वर्षाची होती. हे पण इकडे वकिली म्हणजे शिकत होते, पण त्यांना मी आवडली होती म्हणून सासू सासरे बोलले की आपण जमवून ठेवूया लग्न. पण सासरे असे एज्युकेटेड आहेत, तर ते बोलले की तिचं होऊ दे शिक्षण पूर्ण. पण ह्यांनी जाताना नंबर दिला, फोन नंबर. आणि मग तेव्हा जरा एवढे नव्हते मोबाईल कोणाकडे, माझ्याकडे लँडलाईन होता. मग आम्ही कधी कधी बोलायचो. तर मग 3 वर्ष थांबणार होतो, मग डायरेक्ट ह्यांनी सांगून टाकलं मला लग्न करायचंय. म्हणजे फोनवरून प्रेम तो झालं. विषय नाही. ती चकुली विकुली कधी सुरू ते फोनवरून फोनवरून बघून गेल्यावर. आता नाहीत बोलत, आता कधी जमाना झाला. 19 वर्षापूर्वी बोलले, आता फक्त त्रिशीला. आज बोल तू जाऊ. आणि तुम्ही त्यांना. मी आहोच बोलते. बरं, आज तुमच्या मैत्रीमध्ये कोणी स्वभाव बदलण्याची गरज आहे? खरं सांग. एकीने जर स्वभाव बदलायचा असेल तर 5 जणी मिळून का? तिला पटकन चिडते. चिडते, राग येतो, पटकन राग येतो. मग तुमचे मिस्टर तुम्हाला सांगत नाही जरा रागावर कंट्रोल ठेव? दोघे पण सेमच आहे आम्ही. ते पण तसेच आहे. ते पण तसेच आहे, आम्ही दोघे पण सेम आहे बिलकुल. मग भांडतात तुम्ही? भांडण होतं? ऍक्च्युली भांडण होतं आणि असं लगेच अंडरस्टँडिंग किती पण आहे. वेळ? आठवड्यात किती वेळा तरी? आमचं नेहमी चालूच असतं छोट्या छोट्या गोष्टी. म्हणा लवकर झोपत जा, लवकर जेवण पाहिजे, अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ॲक्च्युली माझा बिझनेस असल्यामुळे मला लेट होतं सगळ्या गोष्टी. खूप अपडेट वगैरे असतं. कंटिन्यू कॉल, फोन बंद कर, किती कॉल चालू असतात तुझे. 9 वाजता जेवण पाहिजे मला, तिथून सुरुवात होते भांडणाला. दॅन लवकर झोपत जा, रोज तुम्ही क्षणाक्षणाला कंटिन्यू चालू भांडता. असतं तुमचं? छोट्या गोष्टी ठरवल्या. म्हणजे मी भांडते, पण ते भांडूनच म्हणजे देतच नाहीत भांडून. लगेच सॉरी बोलून मोकळे होतात, मग पुढे काही बोलतात. तुमचे मिस्टर? आम्ही पण जास्त भांडत नाही. नाही ना? म्हणजे ते भांडत नाही, फक्त मला एक सवय आहे, फोन कपाटात ठेवते. तुमचा हो, की त्यांचा? माझा. तुमचा. आणि ते पण सायलेंटवर ठेवते. आणि शोधायला त्यांना लावू. हा, मग ते फोन करतात ना, त्याच्यावरनं कधी कधी त्या कारणावरून तर आमची पण पण मला एक भांडणं सांगा, होतात. फोन कपाटात का ठेवला? मग फोन घेतलाय का? हा, म्हणजे सोन्याचा आहे. सोन्याचं नाही. मला सोनमचा आहे. तुमच्याकडे कसं काय? हे खूप स्ट्रिक्ट आहेत, म्हणजे प्रेमळ पण आहेत, पण ते माझ्याशी भांडतात ना, तर मला असं वाटतं की मी त्या पिंजऱ्यात उभी आहे कोर्टाच्या. म्हणजे असं एकदम. आणि मी एवढं एक्सप्लेन करत राहते, हे ह्याच्यावरून झालं, ते त्याच्यावरून, आणि हे ऐकायलाच तयार नाही. मी म्हणते तो जज पण ऐकून घेतो एकाची बाजू, मी दुसरा वकील करू का आता? म्हणजे एवढे नाही. मग येस ऑर नो म्हटलं, असं कुठेच नसतं. तुम्ही कसं कोर्टात करता मॅटर, तिथं कसं काय बोलता म्हटलं. मला सांगा, आता असे वागतात पण ते लग्न जेव्हा ठरल्यावर? तेव्हा गोड गोड. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.